बातमी आहे शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणासंदर्भामध्ये। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा मुहूर्त ठरलेला आहे। बुधवारी दुपारी 4 नंतर याचा निकाल लागणार। यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। कुठल्याही प्रकारे जे नियमाप्रमाणे नियम सोडून कुठलेही काम केलेलं नाही। नियमाने हे सरकार स्थापन झालेलं आहे, घटनेने दिलेल्या अधिकाराप्रमाणे हे सरकार स्थापन झालेलं आहे आणि त्यामुळे बहुमत लक्षात घेऊनच निवडणूक आयोगाने, मी पुन्हा एकदा सांगतो की आम्हाला पक्ष म्हणून शिवसेना आणि धनुष्यबाण रेकग्नाइज त्यांनी केलेला आहे आणि मला वाटतं, मला खात्री आहे, अपेक्षा आहे की मेरिट प्रमाणे निकाल लागावा। बुधवारी 10 जानेवारीला आमदार अपात्रतेचा निकाल लागणार आहे। पण मंत्रिमंडळातील आमदार, मंत्री आणि इतर नेते कुठे असतील ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। सकाळी 10 वाजता मंत्रालयामध्ये कॅबिनेटची बैठक होणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे धाराशिवमध्ये असतील। मंत्री उदय सामंत मंत्रालय किंवा आपल्या बंगल्यावर असतील। मंत्री दीपक केसरकर मंत्रालय किंवा बंगल्यावर असण्याची शक्यता आहे। शंभूराज देसाई मंत्रालय किंवा बंगल्यावर। संजय शिरसाट नथानी इस्टेट मुंबई सेंट्रल इथे असतील। भरत गोगावले बाळासाहेब भवनात असतील। किरण पावसकर ते सुद्धा बाळासाहेब भवनात असतील। शीतल म्हात्रे या सुद्धा बाळासाहेब भवनात असतील। श्रीकांत शिंदे वर्षा बंगल्यावर असतील। प्रताप सरनाईक ठाण्यात असतील। एकदा पुन्हा पाहूयात आमदार आणि मंत्रिमंडळातील मंत्री निकालाच्या वेळी कुठे असतील। सकाळी 10 वाजता मंत्रालयामध्ये कॅबिनेटची बैठक होणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे धाराशिवमध्ये असतील। मंत्री उदय सामंत मंत्रालय किंवा बंगल्यावर। मंत्री दीपक केसरकर मंत्रालय किंवा बंगल्यावर। शंभूराज देसाई सुद्धा मंत्रालय किंवा बंगल्यावर असतील। संजय शिरसाट नथानी इस्टेट मुंबई सेंट्रल इथे असतील। तर भरत गोगावले बाळासाहेब भवनात। किरण पावसकर सुद्धा बाळासाहेब भवन येथे हजर असतील। तर शीतल म्हात्रे सुद्धा बाळासाहेब भवनात असतील। श्रीकांत शिंदे वर्षा बंगल्यावर। प्रताप सरनाईक ठाण्यात असतील।